नमस्कार मित्रांनो, छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तूर, सोयाबीन, कांदा या पिकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण तुरीचे बाजारभाव जाणून घेऊयात। वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये तुरीचे बाजारभाव बघा। दिनांक 22 तारखेला जळकोट बाजार समितीमध्ये 516 क्विंटल तुरीची आवक झाली असून येथे 9,731 रुपये इतका दर मिळाला आहे। तर 21 तारखेला सिल्लोड येथे 4 क्विंटल तूर आवक झाली असून याला सर्वसाधारण दर हा 8,800 मिळाला आहे। तर देवणी येथे 49 क्विंटल तूर आवक झाली असून येथे सरासरी दर हा 9,500 रुपये क्विंटल मिळाला आहे। आता आपण बघूया कांद्याचे विविध बाजार समितीतील दर। दिनांक 22 तारखेला जुन्नर नारायणगाव येथे 10 क्विंटल कांदा आवक झाला असून येथे दर हा 1,500 रुपये इतका मिळाला आहे। बारामतीमध्ये 598 क्विंटल आवक झाली असून येथे दर हा 1,400 रुपये मिळाला आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये 2900 क्विंटल कांदा आवक झाला असून येथे 1,300 रुपये इतका दर मिळाला आहे। पुणे येथे सर्वाधिक 11,435 क्विंटल कांदा आवक झाला असून येथे दर हा 1,100 रुपये इतका मिळाला आहे। तर आता आपण बघूया सोयाबीनचे बाजार समितीमधील भाव। लासलगाव विंचूर येथे 58 क्विंटल सोयाबीन आवक झाली असून येथे 4,500 इतका दर मिळाला आहे। राहाटा येथे 15 क्विंटल सोयाबीन आवक झाली असून येथे दर हा 4,535 इतका मिळाला आहे। लासलगाव निफाड येथे 69 क्विंटल सोयाबीन आवक झाली असून येथे दर हा 4,551 इतका। जळकोट येथे 517 क्विंटल सोयाबीन आवक झाली असून येथे दर हा 4,391 इतका मिळाला आहे। मित्रांनो, अधिक माहितीसाठी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।